नवी दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक होणार। या बैठकीला नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव उपस्थित असतील। या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि संयुक्त जाहीरनामा या मुद्द्यांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर ही बैठक होते। राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार तर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे या बैठकीत सहभागी होत आहेत। राजधानी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची आज बैठक होतीये। या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचलेत। त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली। विधिमंडळ कामकाज समितीची आज बैठक होणार आहे। या बैठकीत हिवाळी अधिवेशन कामकाजाचा कालावधी वाढवण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आज होणाऱ्या कामकाज समितीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 2री पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली। याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे। मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली होती। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी म्हाडा प्राधिकरणानं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1000 कोटी रुपये कर्ज दिलं होतं। या थकीत कर्जाच्या मोबदल्यात महामार्गालगत जागा द्याव्यात असा प्रस्ताव MSRDCला पाठवण्यात आलाय। प्रस्ताव मंजूर झाल्यास भविष्यात समृद्धी हायवे लगत म्हाडाचे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहून ही घरं सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकतील। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची जळगावातल्या महाबळ परिसरात सभा पार पडली। यावेळी प्रकाश आंबेडकरांचे जंगी स्वागत करण्यात आलं आणि या सभेदरम्यान शेकडो तरुणांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला। राज्यात किमान 30 जागांवरती बिगर भाजपचे उमेदवार निवडून यावेत यासाठी प्रयत्न करायचा असल्याचं प्रतिपादन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं। बेरोजगारी वाढलेली असताना सरकार नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने देण्याचा घाट घालत असल्याचा आरोप त्यांनी केला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कार्ला गावात गेल्या 18 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे। कार्ला गावातील मारुती मंदिरापासून रॅली काढण्यात आली आणि या रॅलीत 1 मराठा लाख मराठा एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणा देण्यात आल्या। धाराशिवमध्ये सरपंच संघटनेनं असहकार आंदोलन पुकारलंय। ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला असून या संपाचा आजचा 2रा दिवस आहे। सरपंचांचे आणि ग्रामपंचायत सदस्य यांचं मानधन वेळेत मिळावं तसंच ग्रामपंचायत ऑपरेटर यांना सरकारी योजनेचे ट्रेनिंग मिळावं यासोबतच इतर मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या। अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग शेतीला मोठा फटका बसलाय। दुष्काळी परिस्थितीत टँकरनं पाणी आणून जगवलेल्या आणि हातातोंडाची आलेल्या द्राक्षबागा आता शेतकऱ्यांना स्वतःच्याच हाताने उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे। द्राक्षांचा आगार असलेल्या तासगाव तालुक्यातल्या लोकरेवाडी इथे जवळपास 15 ते 20 शेतकऱ्यांनी मिळून सामूहिकपणे द्राक्षबागांवरती कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला। जळगाव जिल्ह्यामध्ये ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईच्या झळा बसतायत। यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय। त्यामुळे अगदी हिवाळ्यातच चाळीसगाव तालुक्यातील तब्बल 12 गावात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। या गावामध्ये 13 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा आज बंद असणार आहे। या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी, मोहिली आणि नेतिवली इथल्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल आणि दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। या कामामुळे कल्याण डोंबिवली शहरांना होणारा पाणीपुरवठा आज सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत बंद असेल असं पालिकेच्या यांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं। तर बुधवारी कमी दाबानं पाणी येण्याची शक्यता आहे। अल्पसंख्याक समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यांवरती शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिनानिमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। मुस्लिम समाजासोबत दुजाभाव करू नका, जळगावात उर्दू घरांचं त्वरित बांधकाम करून द्या हे बांधकाम यासोबतच 12 मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक असलेल्या बसस्थानकांचा कायापालट करण्यात MIDCनं योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एसटी महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला। सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यातील 193 बसस्थानकांचं सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होणार आहे। राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आली। या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे यासाठी मदत करतायत। न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पारदर्शी किंवा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवरती कायमस्वरूपी उपाय ठरेल। वाशिम शहरातील मनीष हार्डवेअरवरती जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली असून आर्थिक व्यवहाराची कसून चौकशी सुरू आहे आणि अचानक जीएसटीच्या पडलेल्या धाडीमुळे वाशिम शहरामध्ये खळबळ माजली आहे।
लातूर शहरामध्ये सम्राट चौक परिसरात स्कूटरवरून जाणाऱ्या महिलेला खासगी बसनं धडक दिली. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. नर्मदा ट्रॅव्हल्स विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करतायत. अहमदनगर मनपाच्या मालकीच्या महालक्ष्मी उद्यानातील खेळण्याची दुरवस्था झाली आणि खेळण्यांची देखभाल दुरुस्ती न करता मनपा आणि ठेकेदार मुलांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला. खेळण्यांची दुरुस्ती झाली नाही तर मनसेच्या वतीनं या उद्यानाला टाळं लावण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. शहराचा प्रारूप विकास आराखडा त्वरित प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती करणाऱ्या 2 याचिका खंडपीठात दाखल झाल्यात. 18 जानेवारीला पुढची सुनावणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे प्रस्तावित नवीन औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय. मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडसाठी स्वतंत्र एमआयडीसी मंजूर करून घेतली आणि या एमआयडीसीसाठी तालुक्यातील रजाळवाडी, मोढा बुद्रुक, मंगळूर आणि डोंगरगाव इथल्या एकूण 700 हेक्टर जमिनीचं भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे पार्टी करत असल्याचा फोटो समोर आला होता आणि यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे या प्रकरणी सुधाकर बडगुजर यांचा पुन्हा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मातोश्री बाहेरील हनुमान चालिसा पठण प्रकरणी आज सत्र न्यायालय निकाल देणार आहे. हनुमान चालिसा प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दोषमुक्ततेसाठी कोर्टात अर्ज दाखल केला. त्यावरती युक्तिवाद पूर्ण झाला असून निकालाचं वाचन बाकी असल्यानं अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे आज निकाल सुनावणार आहेत. नाताळ आणि नववर्ष साजरं करण्यासाठी मुंबईकर कोकण आणि गोव्याला पसंती देत आहेत. कोकणात जाणाऱ्या वंदे भारतसह इतर सर्व नियमित रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण 100% पुढे गेले. ऑनलाईन संकेतस्थळावरून आणि तिकीट खिडक्यांवरून तत्काळ तिकिटांचं आरक्षण सुरू आहे. अंधेरी येथील गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी मंगळवारी मध्यरात्री 1:10 ते बुधवारी पहाटे 4:40 पश्चिम रेल्वेनं ब्लॉक घेतलाय. त्यामुळे हार्बरच्या अपडाऊन आणि पश्चिम रेल्वेच्या अपडाऊन धीम्या जलद मार्गासह 5व्या 6व्या मार्गावरती ब्लॉक असेल. परिणामी मंगळवारी रात्री उशिरा धावणाऱ्या आणि बुधवारी पहाटे सुटणाऱ्या 8 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. राज्यभरातील बेकायदेशीर होर्डिंग्स विरोधात दाखल जनहित याचिकेवरती हायकोर्टात सुनावणी होते. सुस्वराज्य फाउंडेशननं दाखल केलेल्या या याचिकेत सर्व राजकीय पक्षांवरती सातत्यानं बेकायदेशीर फलकबाजी करत कायदा मोडल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. प्रतापगडावरती शिवप्रताप दिन सोहळा पार पडणारे या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोहळ्याला जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित राहतील. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसनं तिच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराचं जे प्रकरण दाखल केलंय ते रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. जॅकलिनवरती 200 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर ज्या इतर चार्जशीट दाखल केल्या त्या रद्द करण्यासाठी तिनं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून या सगळ्याला आव्हान दिलंय. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या टाकळी गावाजवळ ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा अन्य दोघांचा मृत्यू झालाय. अपघातामुळे जामनेर पहूर मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक, संघटक, परिचालक आणि सरपंच पदाच्या संघटनेनं 3 दिवसीय राज्यस्तरीय बंद पुकारलाय. या बंदला पाठिंबा देत रावेर तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, संघटक, परिचालक आणि सरपंच संघटनेतील सदस्यांनी संपात सहभाग घेतलाय. दरम्यान ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचारी संपावरती गेल्यानं गावगाड्यांचा कारभार मात्र रखडलाय. त्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतोय. धारावीच्या मुद्द्यावरून शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे हात कुणी धरले होते का? तेव्हा धारावीचा पुनर्विकास करायचा होता तेव्हा तुम्ही का केला नाही असा सवाल त्यांनी विचारला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार म्हणजे आश्वासनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असल्याची टीका ठाकरेंनी केली. तर उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. संकट काळात घरात बसून राहिलो नाही असं त्यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात 25 ते 31 डिसेंबर या काळात मनाई आदेश लागू करण्यात आलेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. तर सोशल मीडियावर देखील आक्षेपार्ह पोस्टमुळे राजकीय आणि जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्यानं प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. जळगावात पिंपराळ येथे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाचं रविवारी भूमिपूजन झालं आणि 24 तासाच्या आत अज्ञातांनी कोनशिलेची तोडफोड केली. कोनशिलेवरती मंत्री गिरीश महाजनांचं नाव नसल्यानं गुलाबराव पाटील आणि महाजनांनी कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती.
केंद्र सरकारनं सुरू केलेली आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना म्हणून नावारूपाला आली आहे आणि या योजनेअंतर्गत मागील 4 वर्षात तब्बल 4,98,03,000 नागरिकांनी याचा लाभ घेतलाय। या योजनेचा लाभ घेण्यामध्ये महाराष्ट्र देशात 12व्या स्थानावरती आहे, तर महाराष्ट्रातील फक्त 9,09,329 नागरिकांनीच आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतलाय। म्हाडामधील 1400 कर्मचाऱ्यांना जीवन विम्याचं कवच मिळालंय। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं असलेल्या कर्मचाऱ्यांना बँकेकडून जीवन विमा देण्यात आलाय। कर्मचाऱ्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मिळणार आहेत, तर कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपये मिळणार आहेत। पुणे विमानतळावरती मागील काही वर्षात प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आणि या गर्दीमुळे अनेक पायाभूत सुविधांवरती ताण येतोय। त्यामुळे पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलचं काम हाती घेण्यात आलंय। हे काम पूर्ण होऊन काही महिने उलटले तरी देखील या विमानतळाचं उद्घाटन झालेलं नाही। केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाची मंजुरी नसल्यामुळे उद्घाटन रखडल्याचं बोललं जात आहे। पुणे शहरामध्ये येत्या गुरुवारी म्हणजेच 21 डिसेंबरला पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्या अंतर्गत विविध जलकेंद्र आणि टाक्यांची तातडीची देखभाल दुरुस्ती केली जाणार असल्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तर शुक्रवारी सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। अहमदनगरमध्ये एका तरुणाचं कॅफे शॉपमधून अपहरण करून मारहाण करण्यात आली। हल्लेखोरांनी मारहाण करून पळ काढला। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र अशा गावगुंडांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जातोय। बोईसरच्या यादवनगरमधील हार्डवेअरच्या गोदामाला भीषण आग लागली होती आणि यावेळी तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जाते। नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। रस्त्यावरती उभ्या असलेल्या कारला अचानक आग लागली, मोठी खळबळ माजली। या घटनेत कार जळून खाक झाली, तर आग लागल्याचं समजताच गाडीतील लोक वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला। मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाकडून संडे गार्डन हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येतो आणि या उपक्रमाद्वारे शहरातील नागरिकांना त्यांच्यातील कौशल्य कला सर्वांसमोर सादर करता येणार आहेत आणि या उपक्रमासाठी शहरातील 5 जागांची निवड करण्यात आली असून 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत प्रत्येक रविवारी संध्याकाळी 5 ते 8 दरम्यान हा उपक्रम राबवला जाणार आहे। पंढरपुरात नामदेव पायरीजवळच्या खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी निमित्तानं विशेष पूजा करण्यात आली। यावेळी भाविकांनी पारंपरिक पद्धतीने आरती करत येळकोट येळकोटचा जयघोष केला। जळगावाच्या भडगाव तालुक्यातील महिंदळे परिसरात भैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्तानं 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। यंदा 12 गाड्या ओढण्याचा मान गणेश धनसिंग भिल यांना मिळाला आणि हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती, तर भैरवनाथ महाराजांच्या मंदिरात सुद्धा दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। बीडच्या वडवणी तालुक्यातील आदर्श देवगावात श्री खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। 13 गाड्या ओढण्याचा गावामध्ये शेकडो वर्षांची परंपरा आहे आणि गावातून भव्य छबिना मिरवणूक काढण्यात आली आणि गावकऱ्यांनी गावची परंपरा असलेल्या 13 गाड्या उडवून गावची परंपरा अबाधित ठेवली आणि यावेळी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आयपीएफ वर्ल्ड स्पेशल ऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरंदर तालुक्यातील चिंतामणी राऊतनं चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदकाची कमाई केली। मलेशियामध्ये या स्पर्धा पार पडल्या। आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची।